हॅलो स्टुडंट्स, इझी इंग्लिश ग्रामर या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी गोदावरी खूप खूप स्वागत करते. इंग्लिश ग्रामर कोर्स ही आपण सिरीज सुरू केलेली आहे. त्याचा आज आपला डे 7. आजपर्यंतचे व्हिडिओ ज्यांनी पाहिले नाहीत त्यांनी ते जरूर पाहून घ्या, कारण अगदी बेसिकपासून ABCD पासून आपण खूप बेसिक गोष्टींचा वेगवेगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. आज यामध्ये आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच. अतिशय महत्त्वाचा, ग्रामरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा भाग. बेसिककडून आपण आता ॲडव्हान्सकडे निघालेलो आहोत. तर या ॲडव्हान्स भागामध्ये आता आपण पार्ट्स ऑफ स्पीचपासून ग्रामरच्या वेगवेगळ्या बिट्सचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग बघूया आपण जास्त वेळ न घालवता पार्ट्स ऑफ स्पीच अतिशय कमी वेळेमध्ये परंतु भरपूर माहितीपूर्ण असा हा सेशन राहणार आहे. तरी सर्वांनी न चुकता आणि व्हिडिओ स्किप न करता यातील प्रत्येक पॉईंट पहा आणि तो लिहून जरूर घ्या. तर पहा, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नेमकं काय ते आपण सर्वात पहिले बघूया. पहा, शब्द 8 प्रकारची वेगवेगळी कार्य करत असतात. त्यावरून त्यांचे 8 गट पाडण्यात आलेत आणि त्यांना आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो. ओके, सो कोणत्या प्रकारचं कार्य शब्द करतात त्याच्यानुसार ह्या शब्दांच्या वेगवेगळ्या जाती पडतात. कोणत्या प्रकारचं काम ते करतात त्यानुसार. तर मग ह्या 8 जाती आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहेत पहा. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. या प्रत्येकासाठी मराठी नावंसुद्धा मी तुम्हाला इथे दिलेली आहेत. तर हे 8 शब्दांच्या जाती आहेत. या 8ही शब्दांच्या जाती म्हणजे नेमकं काय आणि त्या आपण कशा ओळखायच्या. ज्यांना कुणाला इंग्रजी लिखाण करायचं आहे, इंग्रजी वाचन करायचं आहे, तर त्या सर्वांना ह्या शब्दांच्या जातीची कमीत कमी थोडीफार तरी ओळख असणं गरजेचं असतं. आपण इथे डिटेल माहिती घेणार आहोत 1 बाय 1. चला तर मग सुरुवात करूया. आता नाऊनपासून आपण पाहूया एक एक भाग क्विकली, कमी वेळेमध्ये परंतु खूप माहितीपूर्ण आणि जवळपास संपूर्ण प्रकार हे आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग समजून घेऊया की नाऊन म्हणजे काय. जनरली नाऊन हा प्रकार खूप जणांना असं वाटतं की काही नाही, सगळा हा प्रकार खूपच सोपा आहे. पण असं नसतं. तर वरवर दिसणारा हा सोपा वाटणारा भागसुद्धा बहुतेक वेळेला आपले मार्क घेऊन जातो. तर पहा, ह्या प्रत्येक शब्दाची जात जर तुम्हाला ओळखता आली तर याच्यानंतर आपण शब्दांचे, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर सांगितले होते. तर त्या प्रत्येक स्ट्रक्चरचे वाक्य कसे बनवायचे हे आपण याच्यानंतर शिकणार आहोत. त्यासाठी ह्या सर्व पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आज हा सेशन अगोदर सुरू करत आहोत. त्याच्यानंतर आपण मागील व्हिडिओत जशा पद्धतीनं आपण एका वाक्यापासून 200 वाक्य केली होती, 200+ वाक्य केली होती, तशीच आपण वॉइसची सुद्धा संपूर्ण वाक्य अभ्यासणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला ह्या शब्दांच्या जाती माहिती असणं गरजेचं आहे. त्या आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण याचा अभ्यास आज करूया. चला तर मग सुरुवात करूया आपण नाऊनपासून. तर पहा स्टुडंट्स, नाऊन म्हणजे काय. आता जनरली तुम्हा सर्वांना हा प्रकार बऱ्यापैकी माहिती आहे की नाऊन म्हणजे नेमकं काय. पहा, तर नाव म्हणजे कुठलं तरी नाव दिलेलं असतं एवढं तुम्हाला समजतं. तर साधारणतः डेफिनेशन जर करायची झाली तर आपल्याला अशी करता येईल की नाऊन म्हणजे कुठल्या तरी गोष्टीला दिलेलं एखादं नाव. पण ती कुठली तरी गोष्ट म्हणजे नेमकी कोणती असते. तर ती एखादी वस्तू असू शकते, ते एखादं प्लेस म्हणजे ठिकाण असू शकतं, ती पर्सन म्हणजे व्यक्ती असू शकते, तो ॲनिमल असू शकतो म्हणजेच प्राणी असू शकतो. सो बघा, अशा पद्धतीनं जर तुम्हाला नाव म्हणजे नेमकं काय, तर कुठल्याही वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला, ठिकाणाला दिलेलं जे नाव असतं त्याला आपण नाऊन असं म्हणत असतो. सो बघा, इथे काही एक्झाम्पल्स पण मी इथे दिलेली आहेत की जर आपण थिंग किंवा वस्तू, एखाद्या वस्तूचा विचार केला तर कोणत्या वस्तूचं नाव असू शकतं. तर मग ती कार असू शकते, टेबल असू शकतो, चेअर असू शकतो, बेंच असू शकतो. अशा वेगवेगळ्या वस्तू असू शकतात. ग्लास असू शकतो, बाऊल असू शकतो, टेबल असू शकतो किंवा बोर्ड असू शकतो. ह्या सर्व काय आहेत, थिंग्ज आहेत. त्यानंतर प्लेसेसची नेम्स असू शकतात. मग प्लेस नेममध्ये गावाचं नाव असू शकेल, मोठ्या मोठ्या शहरांची, लहान गावांची
विलेज, सिटी यासारखे सुद्धा असू शकतात किंवा एखादं ठिकाण म्हणजे एखाद्या गल्लीचं नावसुद्धा त्याच्यामध्ये असू शकतं. पर्सन नेममध्ये म्हटल्यावर पर्सन म्हणजे व्यक्ती, पीपल. तर पीपलचे कोणत्याही पीपल्सचे नावं याच्यामध्ये असू शकतात. राम, नरेंद्र, सीता, किसन, मोहन, सोनू, मोनू वगैरे वगैरे. त्यानंतर ॲनिमल नेम असू शकतात. ॲनिमल डॉग, टायगर हे सर्व ॲनिमल्ससुद्धा त्यामध्ये येऊ शकतात. अशा प्रकारे ह्या कुठल्याही गोष्टींचं नाव जर असेल तर त्याला आपण नाऊन असं म्हणत असतो. पण स्टुडंट्स, हे जे नाऊन आहेत तर त्याचे आपल्याला प्रकारसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, कोणते कोणते प्रकार असतात ते आता आपण इथे अभ्यासणार आहोत. टाईप्स ऑफ नाऊन. सी हिअर. हे जे सर्व टाईप्स आहेत ते एकूण आपल्याला 5 टाईप्स आहेत. इन शॉर्ट मी तुम्हाला हे 5ही टाईप्स इथे सांगणार आहे. बघा, पहिला प्रकार असतो कॉमन नाऊन, दुसरा प्रॉपर नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. मराठी नावंसुद्धा मी तुम्हाला इथे समजावं यासाठी दिलेली आहेत, कारण बऱ्याच जणांना मराठीत हे ग्रामर असं झालेलं असतं, तेव्हा दोन्ही ठिकाणी समजलेलं असेल तर भाग जास्त समजतो. तर त्यासाठी मी मराठी नावं मुद्दाम इथे दिलेली आहेत. तर बघा, कॉमन नाऊन म्हणजे नेमकं काय? तर एकाच गटातील वस्तूंना दिलेलं जे सर्वसाधारणपणे दिलेलं नाव असतं एकाच गटातल्या वस्तूंना, तर त्याला कॉमन नाऊन असं म्हणतात. थोडक्यात काय, कॉमन नाऊन म्हणजे सर्वसाधारणपणे दिलेलं एखादं नाव असतं, तर त्याला आपण कॉमन नाऊन असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, बॉय असेल, रिव्हर असेल, बुक, गेम, गर्ल, अशा प्रकारची कोणतीही कॉमन नाऊन असू शकतात. कॉमन नाऊन म्हणजे पहा, बॉय म्हटल्याच्या नंतर तुम्ही कुठेही गेलात तर बॉय शब्द जर उल्लेख केला बॉय शब्दाचा, तर तुम्हाला एक विशिष्ट बॉय म्हणजे नेमकं काय तर त्याची आकृती तुमच्या नजरेसमोर येते. कुठेही गेलात तर बॉयला बॉयच शब्द असणार आहे. समजा मी बॉय म्हणाले तर तुमच्यासमोर एखादा प्राणी येत नाही, तर तुमच्यासमोर बॉय म्हणजे एखादा मुलगाच येतो. म्हणजे अशा पद्धतीनं, आणि दुसऱ्याही भाषेत कुठेही गेलात तरी बॉय हा बॉयच असेल. सो अशा पद्धतीनं कॉमनली सर्वसाधारणपणे सगळीकडे एकच नाव असतं, म्हणून त्याला म्हणत असतो आपण कॉमन नाऊन. त्यानंतर दुसरा प्रकार पहा, प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजे थोडक्यात जर लक्षात ठेवायचं असेल तर जे ठेवलेलं नाव असतं त्या नावाला किंवा दिल्या गेलेलं नाव असतं त्या नावाला आपण प्रॉपर नाऊन असं म्हणत असतो. मग प्रॉपर नाऊन किंवा नावं ठेवलेले हे व्यक्तींचेच असतील का तर नाही. ते व्यक्तींचे असू शकतात, प्राण्यांचे असू शकतात, प्लेस नेम असू शकतात, ठिकाणांची नावं, वस्तूंची नावं, व्यक्तींची नावं, प्राण्यांची नावं, ती कुठल्याही गोष्टींची नावं असू शकतात. फॉर एक्झाम्पल, राज, रामायणा, स्विफ्ट हे कारचं नाव आहे, मोती हे डॉग असू शकतो किंवा ते सोपचं नेम असू शकतं, म्हणजे साबणचं नाव असू शकतं मोती, पुणे, हे सर्व विशिष्ट नावं आहेत. हे सगळे नावं दिल्या गेलेली आहेत, ठेवलेली आहेत. सो असं ठेवलेलं नाव जर असेल तर ते प्रॉपर नाऊन असतं. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की बघा, इथे प्रत्येक ठिकाणी मी प्रॉपर नावाचं पहिलं नाव जे आहे ते कॅपिटल लिहिलेलं आहे. याचं कारण म्हणजे प्रॉपर नाऊनचं पहिलं अक्षर नेहमीच कॅपिटल लिहित असतात. हा रूलसुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरा प्रकार पाहणार आहोत आपण, कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे समूहवाचक नाम. वस्तूंचा समूह नावानुसारच कळतं बघा. कलेक्शन म्हणजे समूह असतो. तर समूहाचं नाव क्लास म्हटलं की एक विद्यार्थी नाही लक्षात येत, संपूर्ण क्लास म्हणजे हा समूह असतो, ग्रुप असतो. टीम, आर्मी, बंच. ओके, सो अशा प्रकारे समूहवाचक नाम. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण मटेरियल नाऊन. सी हिअर. मटेरियल नाऊन. मटेरियल शब्दाचा अर्थच तुमच्या लक्षात येईल. मटेरियल मीन्स पदार्थ. तर पदार्थवाचक नाम म्हणजे कुठल्या तरी पदार्थाचं नाव असेल, वस्तूचं नाव हा पदार्थ असेल, दर्शवत असेल तर. वॉटर हा पदार्थ झाला. सिल्वर, गोल्ड, आयर्न, मिल्क हे सर्व जे आहेत हे कुठले तरी पदार्थ आहेत, म्हणून यांना आपण म्हणतो पदार्थवाचक नाऊन किंवा नाम. त्यानंतर नेक्स्ट प्रकार आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, भाववाचक नाम. तर म्हणजे काय तर भाव म्हणजे भावना. तर विविध प्रकारच्या भावना ह्याच्यामध्ये असतात. वस्तूंच्या गुणाचं, अवस्थेचं किंवा कृतीचं नाव. बघा, हे सगळं भावनेशी संबंधित असतात. ऑनेस्टी प्रामाणिकपणा, पिटी म्हणजे दया, ग्रेटनेस म्हणजे महानता. तर हे सर्व काय आहेत, गुण आहेत आपले.
कुठल्या तरी वस्तूचे, व्यक्तीचे हे गुण आहेत किंवा ती अवस्था दर्शवत असते किंवा ते काहीतरी कृतीचं नाव असतं की ऑनेस्टी, ती व्यक्ती कशी आहे, ऑनेस्ट आहे, म्हणजे प्रामाणिकपणा ही त्याची कृती आहे की ती नेहमी प्रामाणिक असतात. तर अशा प्रकारे गुणाचं वर्णन, ऑनेस्टी हा गुण पण आहे. तर अशा प्रकारे गुणाचं, अवस्थेचं किंवा कृतीचं वर्णन करणारे हे सर्व शब्द असतात. आता पहा, तुम्हाला बऱ्याच वेळेस नाऊन म्हटलं की जनरल म्हटलं तर हे दोनच नाऊन जास्त माहिती असतात. परंतु लक्षात घ्या की कलेक्टिव्ह नाऊन हे सुद्धा नाऊन असतात. हे मटेरियलवाचक नाऊन आहेत. तर हे मटेरियल नाऊन हे पण तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन तर बऱ्याच वेळेस स्टुडंटला कळत पण नाहीत की हा प्रकार म्हणजे नाऊन असतो. तर लक्षात ठेवा की अशा प्रकारे भाववाचक नामंसुद्धा असतात आणि ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला हे नाऊन म्हणून आले किंवा नाऊन म्हणून वापरा अशा प्रकारचा ग्रामरचा प्रश्न परीक्षेला येऊ शकत असतो. तेव्हा आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे की नाऊन हा प्रकार सोपा जरी वाटला तरी डोंट इग्नोर इट. ओके, तर पहा, नाऊन नंतर आपण अभ्यासणार आहोत. आता हे सगळं कशासाठी गरजेचं आहे, तर आपल्याला सब्जेक्ट म्हणून हे नाऊन येऊ शकतात. त्यासाठी सुद्धा आपल्याला हे खूप गरजेचं आहे की नाऊन आपल्याला ओळखता आले पाहिजेत. आता यातला प्रत्येक बीट पहा तुम्हाला अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण सगळं काय आहे हे बेसिक आहे. चला तर मग आता तुम्हाला जर नाऊन आणि नाऊनचे हे सर्व प्रकार समजले असतील, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा. म्हणजे याच्यानंतर आता पहा, आपण बेसिकपासून ॲडव्हान्सकडे सुरू झालो. आपण पार्ट्स ऑफ स्पीच हा आपला ॲडव्हान्सकडचा भाग झाला. म्हणजे बेसिक आणि ॲडव्हान्सचा मधला दुवा म्हणते मी याला. आणि इथून पुढे आता आपलं एक एक ग्रॅमॅटिकल भाग अतिशय महत्त्वाचा सुरू होणार आहे. परंतु ज्यांनी बेसिकचा अभ्यास केलेला नाही त्यांनी मात्र बेसिकचा अभ्यास जरूर करा. त्यासाठी पहिल्या डे 6 पर्यंतचे व्हिडिओज जे आहेत ज्यांनी कोणी अभ्यासले नसतील तर ते एक वेळेस जरूर पहा, जरूर लिहून काढा. म्हणजे तुमचा हा जो आपला प्रवास आहे बेसिककडून ॲडव्हान्सकडचा तो तुम्हाला अगदी पक्का म्हणजे पक्का करून देईल आणि तो तुम्हाला 100% येईल. आता पाहूया पटकन प्रोनाउन. प्रोनाउन हा भाग याच्यापूर्वीच्या आपल्या डे 3च्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तो अभ्यासलेला होता प्रोनाउन. आता हा आणखी थोडासा डिटेल आपण इथे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला फक्त पुरुषवाचक सर्वनाम सांगितले होते. यामध्ये मी सगळे प्रकार जे आहे महत्त्वाचे 3 प्रकार, सगळे नाही म्हणणार कारण मी सगळे घेत नाही आहे, परंतु महत्त्वाचे 3 प्रकार जे आहेत जे की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत ते मी इथे घेते. सो बघा, प्रोनाउन म्हणजे काय, तर नामाबद्दल येणारा जो शब्द असतो त्याला प्रोनाउन म्हणतात. जसं की आय, वी, ही, दे. आता हे तुम्हाला अगदी छानपैकी समजलेलं आहे. तरी लक्षात घ्या, प्रोनाउन म्हणजे नामाच्या ऐवजी येणारा शब्द. पुन्हा पुन्हा नाम म्हणावं लागू नये, पुन्हा पुन्हा नाम लिहावं लागू नये. त्याच्यासाठी त्याऐवजी आपण जो शब्द वापरतो जसं की ही असेल, तो असेल, दे, धिस, दॅट, हू, मायसेल्फ, युअरसेल्फ हे सुद्धा प्रोनाउन आहेत. सो या सगळ्यांना प्रोनाउन म्हणतो. हेच वेगवेगळे प्रकार आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. ओके, तर बघा, प्रोनाउन कळालं असेल तुम्हाला की नामाऐवजी येणारा शब्द. नाव टाईप्स पहा. आता टाईप ऑफ प्रोनाउन महत्त्वाचे 3 टाईप्स आहेत, लक्षात घ्या. यात अजूनही टाईप्स आहेत 3-4, परंतु मी अतिशय महत्त्वाच्या टाईप्स घेतलेल्या आहेत. पहिली टाईप आहे बघा पर्सनल प्रोनाउन म्हणजेच पुरुषवाचक सर्वनाम. याचा अभ्यास आपण आधी पण केलेला आहे, तरी पुन्हा एकदा बघूया की वक्ता म्हणजे बोलणारी व्यक्ती, ऐकणारी व्यक्ती आणि ज्या व्यक्तींबद्दल आपण बोलत असतो किंवा ज्या इतर व्यक्ती असतात अशा 3 गटामध्ये व्यक्तींचं साधारणपणे विभाजन केलं जात असतं. आता पहा, मी इथं बोलते आहे, तुम्ही ऐकत आहात आणि मी समजा माझ्या एखाद्या फ्रेंडबद्दल बोलत असेल तर आता इथे 3 व्यक्ती झाल्या. बोलणारी व्यक्ती मी, ऐकणाऱ्या तुम्ही आणि मी फ्रेंडबद्दल बोलते, फ्रेंड ही थर्ड पर्सन. असे हे वेगवेगळे 3 पर्सन असतात. ह्या सगळ्या गटात येणाऱ्या सर्वनामांना आपण पर्सनल प्रोनाउन म्हणतो. आय, वी फर्स्ट पर्सन असतात, त्यानंतर सेकंड पर्सन याच्यामध्ये यू शब्द येतो, त्यानंतर थर्ड पर्सनमध्ये ही, सी, इट आणि दे. हे वेगवेगळ्या प्रकारचे पुरुषवाचक सर्वनाम असतात. मी एक्झाम्पल म्हणून 2-3च लिहिलेले आहेत. सो बघा, हा अतिशय महत्त्वाचा पुरुषवाचक सर्वनाम. त्यानंतर दुसरा प्रकार आहे सर्वनामाचा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन नावावरून लक्षात येतं, हा पण तुम्ही अगोदरही अभ्यासलेला आहे, तरी पुन्हा एकदा बघूया की
निर्देश किंवा दर्शक करण्यासाठी, म्हणजे कुठली तरी एखादी गोष्ट आपल्याला अशी दाखवायची असेल, ती बघा ती, तेव्हा आपण या सर्वनामांचा उल्लेख करत असतो, वापरत असतो. हे धिस, दॅट. सपोज दिस इज अ पेन, हा पेन आहे. पण समजा वस्तू लांबची असेल, ती मला दाखवायची आहे की ती तिकडं पहा, तिकडं आहे माझी पेन, तर त्यावेळेस दॅट इज अ पेन असे शब्द वापरतो आणि त्याचे हे अनेक वचन दीज आणि दोज. सो दर्शक सर्वनाम म्हणून धिस, दॅट, दीज, दोज या शब्दांचा उपयोग आपण करत असतो. सो हे दाखवण्यासाठी उपयोगाला येतात. त्यानंतर तिसरा प्रोनाऊनचा महत्त्वाचा प्रकार आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन. पहा, रिलेटिव्ह नावावरून लक्षात येईल तुमच्या रिलेशन, रिलेटिव्ह संबंधी सर्वनामे. तर अर्थातच संबंध जोडणारी ही सर्वनामं असतात. दोन नामांमधला संबंध जोडणारी किंवा नामाचा दुसऱ्या वाक्याशी संबंध जोडणारे हे सर्वनामं असतात. तर कोणती असतात ती? तर WHचे साधारणपणा हे वर्ड्स येतात पहा. विच, हू, हुज, हुम, दॅट हे जे शब्द आहेत, तर वेअर अशा प्रकारचे जे शब्द आहेत, तर ते संबंधी सर्वनामं म्हणून आपण वापरत असतो. क्लॉज हा जो प्रकार आपण पाहिला बघा, तर क्लॉजमध्ये हे सर्व आहेत, कारण हे जोडणारे शब्द आहेत आणि म्हणून याला रिलेटिव्ह प्रोनाऊन असं म्हणतो. तर क्लॉजमध्ये आपण ह्या रिलेटिव्ह प्रोनाऊन्सचा जास्त वापर करत असतो. रिलेटिव्ह प्रोनाऊनशिवाय आपण क्लॉज करूच शकत नाही. आलं का लक्षात? त्यामुळे रिलेटिव्ह प्रोनाऊन नीट लक्षात घ्या, कारण आपल्याला क्लॉज शिकत असताना पुन्हा याचा उपयोग होणारच आहे. सो बघा, अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे 3 प्रोनाऊन आपण अभ्यासले. पर्सनल प्रोनाऊन याचा अभ्यास अजून डिटेल करायचा असेल किंवा यामधल्या प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास तुम्हाला जर डिटेल करायचा असेल, तर ह्याचे अतिशय डिटेल असे व्हिडिओसुद्धा आपले उपलब्ध आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. सो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाहून त्यामधील ते व्हिडिओ डिटेल अभ्यासू शकता. नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह, सर्व प्रकारचे पार्ट्स ऑफ स्पीच 8ला 8 अगदी डिटेल्ड व्हिडिओ त्याच्यावर आहे. त्यामध्ये सर्व प्रकारची माहिती, उदाहरणे इन डिटेल घेतलेले आहेत. हे मी तुम्हाला आता बेसिकच्या दृष्टीनं शॉर्ट सांगते आहे, पण तुम्हाला डिटेल अभ्यासायचं असेल तर तुम्ही ते व्हिडिओ जरूर पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मी दिलेली आहेच. ओके. सो स्टुडंट्स, प्रोनाऊन नंतर आपण अभ्यासणार आहोत ॲडजेक्टिव्ह. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे की विशेषण, विशेष म्हणजे विशेष माहिती सांगतात. हे जे शब्द असतात ते नामाच्या बद्दल येतात आणि नामाबद्दलची विशेष माहिती सांगतात. नामासाठी काहीतरी वेगळी माहिती सांगतात ते त्या नामाबद्दल. तर कसं बघा, ब्रेव किंग. किंग हे नाऊन आहे, पण हा किंग कसा आहे? तर तो ब्रेव आहे. मिल्क, मिल्क कसं आहे? सम मिल्क, थोडं दूध आहे. बुक्स किती आहेत? 5 बुक्स आहेत. म्हणजे पहा, ब्रेव, 5, सम, मच हे सर्व शब्द हे ह्या इथे दिलेल्या नाऊनबद्दल आलेले आहेत. म्हणजे किंग, बुक्स, मिल्क, वॉटर हे नाऊन आहेत. ब्रेव, 5, सम, मच हे ॲडजेक्टिव्ह आहेत. ओके. तर पहा, हे अशी विशेष माहिती सांगतात. तर आपल्याला ॲडजेक्टिव्ह कळणं खूप 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 महत्त्वाचं असतं, कारण याच्यावरचे आपल्या अभ्यासक्रमाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये येत असतात. म्हणजे केवळ आपण इथे एक पार्ट्स ऑफ स्पीचचा भाग म्हणून तो शिकतो आहोत, परंतु नंतरसुद्धा तुम्हाला व्होकॅब्युलरी सेशनमध्ये यावर वेगवेगळे प्रश्न असतात. त्यामुळे तुम्हाला हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला चेंज द व्हॉईस करायचं असेल, तिथेही तुम्हाला याचा खूप उपयोग होणार आहे. पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आपल्याला समजले गेले पाहिजेत. बघूया याचे टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. पहा, 3 महत्त्वाचे टाईप्स इथे मी तुमच्यासाठी सांगते आहे. आणखी काही टाईप्स आहेत, परंतु महत्त्वाच्या 3 टाईप्सचा आपण अभ्यास करूया. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. क्वालिटी म्हणजे गुण, गुणवाचक विशेषणे असतात. हे म्हणजे गुण सांगतात, क्वालिटी सांगतात. ब्रेव, काइंड, क्रुएल अशा पद्धतीनं काहीतरी गुण सांगणारे हे विशेषणे असतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. सी हिअर, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे परिमाण, म्हणजे किती आहे, प्रमाण, किती प्रमाण आहे. तर नामाचा परिमाण सांगणारा हा शब्द असतो. नामाचा परिमाण सांगणारा हा शब्द असतो. तर
ह्याच्यात कोणते कोणते नामाचे परिमाण सांगणारे शब्द असतात ते पहा. जसं की सम आहे, एनी आहे, मच आहे, त्यानंतर इनफ आहे. हे हे शब्द काय दाखवतात? क्वांटिटी दाखवतात की एखादी वस्तू किती आहे, थोडी आहे का जास्त आहे का पुरेशी आहे. तर हे त्याचं परिमाण सांगतात, त्याची क्वांटिटी सांगतात, किती आहे ते सांगतात. म्हणून याला म्हणतात ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्हीमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा प्रकार आहे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. हा आपण अभ्यासलेला आहे, तुम्हाला सर्वांना हा 1-2 वेळेस 3 वेळेस आत्तापर्यंतच्या व्हिडिओजमधून झालेला आहे. जे रेग्युलर व्हिडिओज पाहतात त्यांना हा पटकन आठवेल. ज्यांनी तो पाहिला नसेल तर मागील व्हिडिओजसुद्धा तुम्ही जरूर अभ्यासायचे आहेत आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह खूप महत्त्वाचे आहेत. सो बघा, तिसरा प्रकार पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. नावात लक्षात येतं पहा, पॉझेसिव्ह म्हणजे स्वामित्वदर्शक. पोझेशन, आपली आहे एखादी गोष्ट, आपल्या मालकीची आहे, तर मालकी हक्क दाखवतात हे. जसं की माय, दिस इज माय पेन, दिस इज माय पेन. माय म्हणजे हा माझा आहे बरं का पेन, तुझा नाही. दिस इज नॉट युअर्स, दिस इज माय पेन. युअर, तर युअर म्हणलं, दिस इज युअर पेन म्हटलं तर युअर हा शब्द तुझा आहे हे दाखवेल. म्हणजे माय, आवर, हर, हिज, देअर, युअर हे कुणाची तरी मालकी दाखवतात. म्हणून याला म्हणतात पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. ओके. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचे असे 3 ॲडजेक्टिव्ह इथे लक्षात घ्या. ॲडजेक्टिव्ह हे वाक्यामध्ये कसे येत असतात? तर नावाच्या अगोदर येत असतात, लक्षात घ्या. नावाच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह येत असतात. कधी एखादं कन्फ्युजन झालं तर पाहायचं ॲडजेक्टिव्हच्या नंतर कुठलं तरी नाऊन आलेलं आहे का. ऑफकोर्स त्यासाठी तुम्हाला हे नाऊन पण कळायला हवेत की कॉमन नाऊनसुद्धा ओळखता आले पाहिजेत तुम्हाला. पण तरी जनरली येतं ओळखता, तर नाऊनच्या अगोदर आलेले असतात ॲडजेक्टिव्ह्ज. ओके. परीक्षेमध्ये तुम्हाला पॅसेजमध्ये वगैरे पण हा प्रश्न येतो की तुम्हाला नाऊन लिहा, त्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स असं पण म्हणतात. तर डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहा शोधून पॅसेजमधून, अशा प्रकारचा प्रश्न पण येतो. तर तेव्हा तुम्हाला शोधण्यासाठी हे लक्षात घ्यायचे की ते नावाच्या अगोदर आलेले असतात. ओके. सो दिस इज व्हॉट अबाउट ॲडजेक्टिव्ह्ज. आता आपण पुढचा प्रकार अभ्यासणार आहोत, वर्ब. ओके. सो अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. वर्ब तुम्ही इन जनरल अभ्यासलेला आहे. हेल्पिंग वर्बचा अभ्यास तुम्ही इन डिटेल पण केलेला आहे, त्याचाही व्हिडिओ आपला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तो अभ्यासायचा असेल तर, तो पाहिलेला नसेल तर तोही जरूर अभ्यासा. कारण तो तर अगदी मी म्हणेल की अतिशय आत्मा असतो. हा आपल्या ग्रामरचा आत्मा असतो. वर्ब मीन्स आत्मा. तर अतिशय महत्त्वाचे असे हे प्रकार. यातले काही विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारचे अजून वेगळे प्रकार मी इथे तुमच्यासाठी घेऊन आले. बघा, आता वर्ब म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे. आता वर्ब म्हणजे काय असतं की ते अर्थ पूर्ण करणारा एक क्रियावाचक शब्द असतो. अर्थ पूर्ण करणारा हा क्रियावाचक शब्द असतो. क्रियावाचक मीन्स ॲक्शन वर्ड. ॲक्शन असते त्याच्यामध्ये काहीतरी सांगितलेली. कसं असते ॲक्शन बघा. आय राईट, मी लिहिते. आय एम गोईंग, मी जात आहे. आय हॅव गॉन, मी गेले आहे. अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी ॲक्शन सांगितलेले आहेत. लिहिण्याची ॲक्शन, जाण्याची, इथे पण जाण्याची. तर अशा पद्धतीनं ॲक्शन सांगितलेले असतात. वाचणे, लिहिणे, बोलणे, पळणे हे सर्व काय आहेत? ॲक्शन आहेत. मग आता ह्या सर्व जे वर्ब आहेत तर त्यांचे प्रकार कोणते कोणते असतात तर तुम्हाला इथेही लक्षात येईल की इथेही आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसतात. तर आता बघूया प्रकार. पहिला प्रकार असतो बघा, ट्रान्झिटिव्ह वर्ब, सकर्मक क्रियापदे. आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापदे. नावानुसारच कळतं पहा. सकर्मक म्हणजे ज्याला कर्माची आवश्यकता असते, अर्थ पूर्ण करण्यासाठी ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. आता इथं बघा, गोपाल कॉट अ बॉल. मी जर नुसतं म्हटलं की गोपाल कॉट, गोपालनं पकडलं, तर तुम्हाला अर्थ कळणार नाही. काय बरं पकडलं गोपालने, काही कळतच नाही आहे, काय सांगतायत ते. गोपाल कॉट आपण चिरडीला येऊन म्हणतो, काय रे बाबा, काय कॉट केलं, काय पकडलं. सो म्हणजे ना अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजे कॉट हे क्रियापद जर आपण घेतलं किंवा कॅच क्रियापद घेतलं तर काहीतरी पुढे शब्द लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं अर्थ पूर्ण करण्यासाठी जर कर्माची गरज असेल, अ बॉल हे कर्म घ्यावंच लागतो.
मग कर्माची गरज असते तेव्हा त्यांना म्हणत असतात ट्रान्झिटिव्ह वर्ब. ओके. तसंच त्याच्या उलटं असतं इनट्रान्झिटिव्ह वर्ब. इथे कर्म नसलं तरी चालतं. ओके. आता बघा, आय स्टँड, मी उभी राहते. मग मी उभी राहते तर आता कुठे, कशी, काय, केव्हा, कुणाला काही लिहायची गरज नाही. मी उभी आहे तुम्हाला कळतं. वाक्याचा अर्थ पूर्ण. लीला विप्स, लीला रडते. याच्यातून तुम्हाला कळतं कुठलेही पुढचे शब्द घ्यायची गरज नाही. लीला रडते, लीला रडते. सो अशा पद्धतीनं काही असे वर्ब असतात की ज्याला कर्माची गरज नसते, तर मग त्यांना म्हणतात इनट्रान्झिटिव्ह वर्ब. राईट. सो स्टुडंट्स, जे 10th-12thला स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी हे दोन्ही प्रकार खूप इम्पॉर्टंट आहेत. ट्रान्झिटिव्ह वर्ब ओळखा, इनट्रान्झिटिव्ह वर्ब शोधून लिहा. अशा प्रकारचे वाक्य व्होकॅब्युलरी सेशनला येतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे रेग्युलर किंवा वीक वर्ब्स. आता हे पण दोन्ही नावं तुम्ही ऐकलेली आहेत. मी वारंवार क्लासमध्ये पण हेचा उल्लेख करत असते. रेग्युलर वर्ब, इररेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत म्हटलं तर ज्या क्रियापदाचा सेकंड आणि थर्ड फॉर्म हा ईडी लागून होतो, म्हणजेच नियमानुसार बदल होतो. ईडी लागून होतो म्हणजेच नियमानुसार V2 V3 होतो, तेव्हा त्याला आपण म्हणत असतो रेग्युलर वर्ब. ओके. त्यानंतर इररेग्युलर म्हणजेच स्ट्रॉंग वर्ब्स. आता ह्या स्ट्रॉंग वर्ब किंवा इरेग्युलर वर्बचं कसं असतं, तर V2 आणि V3 हे नियमानुसार बदलत नाहीत. जसं की इथं बघा, ईडी लावायचा असा नियम आहे, तर प्लेला आपण ईडी लावलं की सेकंड फॉर्म होतो, थर्ड फॉर्म होतो. ईडीचा नियमच आहे. पण आता इथं जर पाहिलं की रन, रॅन, रन, रन, रॅन, रन 3 रूपं आहेत ही. इथे कुठलाही असा नियम नाही आहे की कोणत्या नियमानं याचे 3 फॉर्म होतील. तर असे जे क्रियापदं असतात की ज्याचे थोडक्यात काय, ज्याचे 2 किंवा 3 फॉर्म वेगळे असतात, काही वेळेस 3ही फॉर्म वेगळे असतात, असे जे क्रियापदं असतात म्हणजेच ते नियमानुसार बदलत नाहीत, तर त्यांना म्हणायचं इररेग्युलर किंवा स्ट्रॉंग वर्ब्स, म्हणजेच अनियमित क्रियापदे. ओके. सो अशा पद्धतीनं रेग्युलर, इररेग्युलर वर्ब्स. आणि पाचवा प्रकार आहे मेन वर्ब. आता मेन वर्ब तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. वाक्याचा अर्थ जर स्वतंत्रपणे पूर्ण करणारे जे क्रियापदे असतात त्यांना आपण मेन वर्ब म्हणत असतो. ॲक्शन वर्ड, प्रत्येक ॲक्शन जी आपली असते ती असते मेन वर्ब दर्शवणारी. बघा, आपण लिहितो, वाचतो, बघतो, पळतो, चालतो, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मेन वर्ब आहेत. हे सर्व त्यांना प्रत्येकाला स्वतंत्रपणे अर्थ आहे आणि अशा वाक्याचा अर्थ हे शब्द लिहिले की ते पूर्ण करतात, म्हणून यांना म्हणायचं ॲक्शन वर्ड, मेन वर्ब. ओके. जसं की रीड असेल, राईट असेल, रन असेल, वॉक असेल, टॉक असेल, हे सर्व मेन वर्ब आहेत. त्यानंतर एक लास्ट प्रकार पाहणार आहोत आपण, ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजेच हेल्पिंग वर्ब. याचा पूर्ण अभ्यास तुम्ही आधीही केलेला आहे. पुन्हा एकदा सांगते, ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे हेल्प करत असतात. मेन वर्बला मदत करण्यासाठी हे क्रियापद आलेले असतात. ह्याचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात, टू बीचे हेल्पिंग वर्ब, टू हॅवचे आणि टू डूचे. सो अशा पद्धतीनं आपल्याला हे 3ही वर्ब जे आहेत वेगवेगळ्या प्रकारे त्याचा अभ्यास करावा लागतो. टू बीचे पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत काळानुसार, ॲम, आर, वॉज, वर, त्यानंतर विल, शाल. टू हॅवमध्ये हॅव, हॅज, हॅड, विल हॅव, शाल हॅव. टू डूमध्ये जे 3 फॉर्म होतात ते म्हणजे डू, डज, डीड आणि विल डू, शाल डू. अशा पद्धतीनं हे काळानुसार ऑक्झिलरी वर्ब्स असतात. तर पहा, या पद्धतीनं आणि लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा असा हा भाग आहे. हा भाग जर तुम्ही अभ्यास केलात तर समजा तुमचा 50% ग्रामर हे पक्कं झालंच समजा. तर त्यासाठी वर्बचा अभ्यास जरूर करा, व्यवस्थित करा. ह्याची नावं चांगली पाठ असणं खूप गरजेचं आहे. त्यानुसार त्याचे एक्झाम्पल पण कळणं आवश्यक आहे. सो स्टुडंट्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा आणि मी सांगितलं तुम्हाला त्या प्रकारे आपण इथून पुढे आता ॲडव्हान्सकडे जातो आहोत. तर ग्रामरचा कुठलाही व्हिडिओ किंवा लेक्चर आपलं मिस करू नका. सो इथून पुढचे सुद्धा व्हिडिओ जरूर पहा. इथून पुढे आपण आणखी राहिलेले जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत तेही याच प्रकारे अभ्यासणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण इथून पुढचे व्हिडिओज तर अतिशय महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहेत.
सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. राहिलेला भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.